पत्रकार हा संविधानाचा चौथा स्तंभ आहे। त्यांनी वेळात वेळ काढून मी जे पुरस्कार आम्ही दिले त्यांचा कार्याचा गौरव व्हावा म्हणून वेळात वेळ काढल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। जे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचाही मी आभारी आहे। काय संकल्प करणार आहात पुढील काळामध्ये आजच्यापासून? काही ठराविक घराणे या राजकारणात राजकारण करतात। प्रस्थापित बोट्यावर मोजणारी लोकच आमदार खासदार होतात। ते डावलून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती गरिबाचा पोरगा पण आमदार खासदार झाला पाहिजे। त्यासाठी आमची इथनं पुढची ही फाटक्यांची नेटकी चळवळ असणार। तुम्हाला माढा लोकसभा मतदारसंघात रामचंद्र घुटुकडे नावासारखा एक प्रामाणिक काम करणारा युवक मिळाला आहे आणि त्या युवकाला जर तुम्ही डावलत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्या युवकाच्या मागे तुम्ही खंबीर उभा राहिलं पाहिजे रामचंद्र घुटुकडे साहेबांच्या, आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन धनगर आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा महाराष्ट्रात उभा केला पाहिजे। उभा करत असताना देशातील समाजाला आपण एकत्र करून सांगितलं पाहिजे की आमच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने अन्याय होतोय। आता सध्याला उत्तर प्रदेशचं एक मी कास्ट सर्टिफिकेट बघतोय जिथे धनगरांना एसटीचं आरक्षण आहे। मी स्वतः छत्तीसगडमधनं काय लोकांचे बघितले सर्टिफिकेट ओरॉन धनगर म्हणून आहेत, त्यांना एसटीचं आरक्षण आहे। ओडिसामध्ये धनगरांना एसटीचं आरक्षण आहे। महाराष्ट्र सरकारचं असं कुठं बिघडतंय की ह्या धनगरांना एसटीचं आरक्षण ते देऊ शकत नाही? तर ह्याच्या मागं प्रस्थापितांची खूप मोठी ताकद आहे। त्यांना या समाजाला पुढे येऊ द्यायचं नाही। आपला फक्त वापर मतांपुरता करायचा आहे। आपल्यात भांडणं लावायचे, आपला वापर मतापुरता करायचा आणि त्यांनी सत्ता उपभोगाची। आपल्या लोकांना फक्त एवढं समजते की शेताला लागून 2 एकर शेत घेणे, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना काय माहीत नाही। पण हजारो एकर शेती किंवा हजारो एकरची प्रॉपर्टी प्रस्थापित बनवत आहेत त्यांच्या भविष्यासाठी, आणि त्याच पैशाचा वापर करून ते आपल्यावर राज्य करणार आहेत। त्यांना आपण थांबवलं पाहिजे। त्यांनी पैसा विकत घेऊ शकतात पण आपलं मत विकत घेऊ शकत नाही। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द सांगितला आहे की लढला नाही तर चालेल पण विकला जाऊ नकोस। तसंच माझ्या या समाजाला एक म्हणणं आहे की तुम्ही विकले जाऊ नका, लढला नाही तरी चालतात। लढायला घुटुकडे साहेबांसारखे माणसं खंबीर उभे आहेत, तर तुम्ही त्यांच्या पाठी खंबीर उभा राहावं। आणि घुटुकडे साहेबांना मी वाढदिवसानिमित्त एवढ्या शुभेच्छा देतो की येणाऱ्या वर्षाच्या काळात मला घुटुकडे साहेब लोकसभेत शपथ घेताना बघायचे आहेत। त्या दृष्टीने आपण सर्वांनी ताकद लावली पाहिजे। आणि सर्व समाज कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्हाला कुठला आमदार येऊन पैसे देत नसतो, कुठला खासदार येऊन पैसे देत नसतो, कुठला नेता येऊन पैसे देत नसतो। तुम्हाला पैसाही स्वतःच्या ताकदीने उभा करावा लागतोय। तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घ्या, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा, कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीचे व्यवहार तुम्ही करा। आता घुटुकडे साहेबांनी मी सांगितलं होतं जमिनीच्या व्यवहारातूनच तुम्ही पुढे जाऊ शकता। आज त्यांची जी परिस्थिती झाली ती प्रामाणिकपणे जमिनीचे व्यवहार केल्यामुळं आज या पदापर्यंत पोहोचले। इथनं पुढं त्यांनी आता जर 20 एकराचे व्यवहार करत असेल तर पुढे 100 एकराचे करावे। 200 पांडुरंग गेजगे असून मी 3 वेळा विधानसभा व 1 वेळा लोकसभा सोलापूरची लढली असून घेडी गावातली अशी एक माती आहे की जेणेकरून तिथून एखादं बीज टाकलं तर असे अनेक असे बहुजन हिताय बहुजन सुखाय याच्या माध्यमातून रामचंद्र घुटुकडे असेल, परमेश्वर गेजगे असेल, आरबाई घुटुकडे असेल, अशा अनेक IAS अधिकारी, समाधान घुटुकडे असतील, अनिल घेर्डेकर असतील, अशा माध्यमातून आम्हाला आमच्या घेरडीचा अभिमान वाटतो। आणि शाहू फुले आंबेडकरांच्या माध्यमातून, राजमाता अहिल्याबाई होळकरच्या माध्यमातून आम्ही ह्या गावाचं नाव एक ना एक दिवस या महाराष्ट्रात नव्हे पूर्ण दिल्लीमध्ये फडकवेल। आणि या सांगोल तालुक्यामध्ये आज रामचंद्र घुटुकडे लढाऊ नेतृत्व यांनी आपले मातृछाया फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या आईच्या व वडिलांच्या आशीर्वादाने इथपर्यंत झेप घेत असताना होलार समाज, बहुजनाचे आपले बौद्ध समाज असेल, मांग समाज असेल, चर्मकार समाज असेल, यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढील काळामध्ये त्यांना मनापासून शुभेच्छा देतो व आम्ही ह्यांच्या पाठीमागे सतत असतो आणि मार्गदर्शन करतो। आणि ह्यांचं जे मोटिवेशन ज्या तरुणांना आहे ते घेऊन राजकारणात असेल, नोकरीमध्ये असेल किंवा अन्य महिला असेल, यांना देखील चांगल्या प्रकारे ह्यांचा अनुभव विचार असून यांना आयुष्य पूर्ण दीर्घ आयुष्य लाभो व आईवडिलाच्या आशीर्वादानं माननीय म्हाडाचे हे 1001% म्हाडाचे खासदार होणार आहेत। कारण जातीमुळं ज्या काय आमच्याच ही खासदारकी आहे असे म्हणणारे यांना 2029 पर्यंत हे आम्ही दाखवून देणार आहे की रामचंद्र घुटुकडे
म्हाड्याचेच खासदार असणार आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय मल्हार. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आरवाय गोटुगडे, सांगोला तालुका विधानसभा उमेदवार. आज तुमच्यासमोर हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश समता परिषद, ओबीसी समाज आणि सर्व जे घटक आहेत, गल्लीतल्या घटकांना दिल्लीमध्ये मान मिळत नाही आणि स्वतः जायचं, मंत्रालयात वगैरे सगळी कामं करायची आणि जनतेला नुसतं आश्वासित करायचं, हे इथून पुढच्या काळामध्ये सांगोला तालुक्यामध्ये चालू देणार नाही. इथून पुढं नगरपालिका आहेत, उद्याच्या इलेक्शन येणार आहेत त्या झेडपीच्या येणार आहेत त्या, तर झेडपीला न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ही सगळ्या जागा लढवणार आहे. मॅनेजमेंटचं इथं पॉलिटिक्स चालणार नाही. नगरपालिका आहे, ग्रामपंचायती आहे आणि सगळ्या प्रभागामध्ये न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, समता परिषद आणि ओबीसी समाज, ओबीसी हे सर्व जागा मोठ्या ताकदीनिशी लढवणार आहे. त्यामुळं ज्यांना सरपंच व्हायचं आहे, ज्यांना सदस्य व्हायचं आहे, ज्यांना नगराध्यक्ष व्हायचं आहे, ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे, त्यांनी आजच न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, समता, त्यानंतर ओबीसी यांच्याशी संपर्क साधावा. आम्ही फाटक्या आणि नेटक्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार आहे आणि त्यामुळं प्रस्थापितांना आता सळो का पळो केल्याशिवाय आमचा समाज आणि कार्यकर्ते शांत बसणार नाहीत, हे आजच्या सभेतनं कळालेलं आहे मित्रांनो. बीएन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.